ब्रेकनंतर स्पेशल रिपोर्टमध्ये पुन्हा स्वागत। पुण्याहून एक मोठी बातमी येते आहे। पुण्यामध्ये अश्लील चाळी करणारा गौरव आहुजा पोलिसांच्या ताब्यात सापडलाय। गौरव आहुजाचे माफी मागतानाचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ माझाच्या हाती आलेले आहेत। अश्लील चाळी करणारा गौरव आहुजा आता पोलिसांच्या ताब्यात आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहे। मंदार, अखेर या तरुण पोलिसांच्या ताब्यात आल्याचं कळत आहे, काय नेमके अपडेट्स आहेत याबाबत? गौरव आहुजा पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। तो पुण्याहून बाहेर पळालेला होता, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय आणि लवकरच त्याला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्याला पुण्याला आणलं जाईल आणि उद्या त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आपण प्रेक्षकांना त्यांनी नक्की माफी मागताना काय म्हटलंय हे ऐकूयात। हो, हाजीर होणार आहे, विनंती करतो प्लीज माझे कुठलेही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका। मी गौरव आहुजा, राहणार पुणे। काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो। मला माफ करा आणि मला एक चान्स द्या। सॉरी। तर मंदार, आपण हा व्हिडिओ ऐकला, तो नेमका कशा प्रकारे माफीनामा सादर करतो आहे आपण पाहिलं। मंदार, याचा अर्थ त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याला पश्चाताप झालेला आहे असं तो दाखवतो आहे। मात्र या गौरव आहुजाची पार्श्वभूमी आपण सांगतो आहोत दुपारपासून अतिशय गुन्हेगारी स्वरूपाची आहे। त्यांनी अश्लील कृत्य तर केलंच, पुण्यातल्या रस्त्यांवरती लघुशंका तर केलीच, मात्र याआधी हा गौरव आहुजा गुन्हेगारी स्वरूपाच्या अतिशय गंभीर कृत्यांमध्ये समाविष्ट आहे। त्यामुळे त्याच्या या माफीवरती किती विश्वास ठेवायचा हा भाग आहे आणि ही त्याची मगरुरी कशातून आली आहे तर त्याच्याकडे असलेल्या पैशातून, आणि हे पैसे आलेत कुठून तर जुगाराच्या व्यवसायातून। या गौरव आहुजावरती जुगाराचा गुन्हा दाखल आहे, त्याचबरोबर खंडणीचा गुन्हा दाखल आहे। पुण्यातील नामचीन गुंड सचिन पोटे याच्या गँगसोबत हा गौरव आहुजा काम करतो। सचिन पोटे, हा गौरव आहुजा, सुनील मखेजा आणि अजय शिंदे या चौघांना 2021 साली अटक करण्यात आली होती। ती याचसाठी की या चौघांनी एक रॅकेट चालवलेलं होतं जुगाराचं। क्रिकेट सामन्यांवरती ते बेटिंग घ्यायचे आणि त्यामध्ये महाविद्यालयीन तरुणांना अडकवायचे आणि हे तरुण कर्जबाजारी झाले की त्यांना ब्लॅकमेल करायचे, त्यांच्या स्वतःच्याच घरी चोरी करायला लावायचे। हा सगळा प्रकार पुण्यामध्ये 2021ला समोर आला होता, जेव्हा एक कॉलेजमधला विद्यार्थी तक्रार द्यायला पुढे आला आणि त्यानंतर गौरव आहुजाला आणि त्याच्या या टोळीला अटक करण्यात आली होती। मात्र तरी देखील हा गौरव आहुजा कशा पद्धतीने वागतो, त्याची मगरुरी जी आहे ती त्याच्या अश्लील चाळ्यांमधून सगळ्यांनी पाहिली। पुण्यातल्या चौकामध्ये भर रस्त्यामध्ये सकाळी लघुशंका करण्याइतपत त्याची मजल गेली किंवा त्याचा माज गेला आणि त्यानंतर हा पसार झाला। आता पोलिसांच्या तो ताब्यात आहे, त्याआधी त्यांनी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्यातून तो माफी मागतो आहे। मी जसं सुरुवातीला म्हटलं की या गौरव आहुजाला पोलीस ताब्यात घेत आहेत, त्याला अटक दाखवण्यात येईल, त्याच्यावरती गुन्हा आहे। त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्राला याच्या आधीच अटक करण्यात आलेली आहे। या गौरव आहुजाला देखील पुण्यामध्ये आणलं जाईल, त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि उद्या त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। मात्र या निमित्ताने हा गौरव आहुजा, त्याचा वडील मनोज आहुजा यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलेली आहे। तर याबद्दल पोलीस काय कारवाई करतात हे महत्त्वाचे आहे। अर्थात न्यायालयाने त्याला जामीन दिलेला आहे, मात्र हा गौरव आहुजा काय करतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलं। तर आता मात्र पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना दाखवूया, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा, कशा प्रकारे त्यांनी माफीनामा सादर केलाय, कशा प्रकारे तो माफी मागतोय, पुन्हा एकदा आपण बघूया। मी गौरव आहुजा, राहणार पुणे। काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो। मला माफ करा आणि मला एक चान्स द्या। सॉरी। तर मला माफ करा, मला पुन्हा एकदा चान्स द्या, अशा प्रकारची माफी त्यांनी मागितलेली आहे। मात्र त्याच्यापूर्वी त्याचं जे कृत्य होतं ते पुण्यातल्या भर चौकामध्ये, शास्त्रीनगर चौकामध्ये त्यांनी हा सगळा प्रकार केलेला होता आणि दिवसभर हा प्रकार गाजतो आहे। मंदार, इथून पुढे आता काय कारवाई होऊ शकते आणि केवळ ह्या कृत्याच्या निमित्ताने त्याचा मागचा पूर्ण कच्चा चिठ्ठा त्याचा आणि त्याच्या वडिलांचा सुद्धा समोर आलेला आहे?
कारवाई तर पोलीस त्याच्यावरती ज्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे त्यानुसार करतील, परंतु प्रश्न आहे की याच्या आधी देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल होता, न्यायालयाने जामीन दिला, तो बाहेर आला, तो त्याचा कायदेशीर अधिकार झाला. मात्र त्यानंतरची जी मगरुरी आहे ती सकाळी पाहायला मिळाली, जेव्हा भर रस्त्यामध्ये हा दारू पीत बसलेला होता. स्थानिकांनी हटकलं, स्थानिकांना त्याची लाज वाटली, तेव्हा उलट मगरुरीमध्ये त्यांनी त्या स्थानिकांकडे पाहून आणखी अश्लील चाळे केले, चौकामध्ये उतरून लघुशंका केली. हा सगळा प्रकार जो आहे तो पुण्यामध्ये घडला. तर एका बाजूला तो माफी मागतो आहे, मला एक चान्स द्या असं म्हणतोय, मात्र हे त्याचं काही पहिलं कृत्य नाहीये. त्याच्या आधी देखील त्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत, किंबहुना एका गुन्हेगारी टोळीचा तो सदस्य आहे. आणि हा गौरव आहुजा आणि त्याच्यासोबत त्याचा वडील जो आहे मनोज आहुजा, हा देखील अशा प्रकारे गॅम्बलिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे जुगार आहेत, ज्याच्यामध्ये पोकर गेम आहे किंवा क्रिकेट सामन्यांवरती घेतलं जाणारं बेटिंग आहे, मटका आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जुगार हे घेत असतात. त्यातून मिळालेला पैसा हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी गुंतवलेला आहे. एका हॉटेलच्या समोर काही वेळापूर्वी आंदोलन देखील करण्यात आलं होतं. तर या सगळ्या अशा या सिंडिकेटला किंवा या टोळीला कसा आवर घालायचा हा प्रश्न आहे. अर्थात हे सगळं कायद्याने करावं लागणार आहे. आरोपी कायद्यातूनच पळवाट शोधत असतात, मात्र पळवाट शोधून बाहेर आल्यानंतर त्याचं वागणं जे आहे ते पुणेकरांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं आत्ता जरी त्याच्यावरती पोलीस त्याच्या मागे आहेत, त्याला पकडण्याचा प्रयत्न करतायत, हे पाहून जरी त्यांनी माफी मागितलेली असली किंवा दाखवतो आहे की मला झालेल्या कृत्याचा खरंय पश्चाताप मंदार, होतो आहे, काही वेळासाठी तुला थांबवतो आहे. आपल्याबरोबर पुण्यामध्ये काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर सध्या फोन लाईनवरून जॉईन झालेले आहेत. धंगेकरजी, या गौरव आहुजाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे आणि